दौंड तालुक्यातील खोर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार ग्रामस्थांनी उघडकीस आणला असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. मागील 5 वर्षात केलेली विकास कामे ही बोगस असून याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते विकास चौधरी यांनी केली आहे. समाज कल्याण विभागाचा निधी व दलित वस्तीचा निधी हा दुसऱ्याच कामासाठी वापरल्याने ग्रामपंचायत संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. खोर येथील विठ्ठल मंदिर ते काळभैरवनाथ मंदिर सुसज्ज असलेला रस्ता उखडून ड्रेनेज लाईन त्यामधून केल्याने चांगल्या रस्त्याचे नुकसान केले आहे. एकाच कामासाठी अनेक वेळा निधी खर्च केला आहे. एका कुटुंबासाठी 5 लाख रुपयांची ड्रेनेज लाईन तयार केली आहे. हा निधी अक्षरशः पाण्यात गेलेला आहे. सार्वजनिक विहीर नजीक हे ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आले आहे. आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जाणून बुजून वाढीव निधी मंजुरीसाठी दिला आहे. आपला कार्यकाळ संपत आहे हे माहीत असल्याने चालू कार्यकाळात खूप मोठा आर्थिक व्यवहार हा ग्रामपंचायतद्वारे झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. माझं नाव दिलीप डोंबे, माजी सरपंच खोर ग्रामपंचायतीने ड्रेनेज लाईनची गरज नसता की पहिला कॉन्क्रीट रस्ता फोडून त्याच्यात 2.5 लाख रुपयाची ड्रेनेज लाईन टाकली, चांगला रस्ता फोडून, आणि ती ड्रेनेज लाईन बुजवण्यासाठी 5 लाख रुपयाचा पुन्हा निधी टाकला. इस्टिमेट तर 3 मीटरचं दाखवतो आहे, पण प्रत्यक्षात तिथे 1 मीटर बी काम झालेलं नाही. ह्याची दखल घेऊन चौकशी व्हावी, ह्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. नमस्कार, मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा सरचिटणीस शामराव गायकवाड. आज या खोरमध्ये जे ड्रेनेज लाईनचं काम केलेलं आहे ते पहिला सिमेंटचा रस्ता होता. सिमेंटचा रस्ता तोडला गेला, त्याच्यानंतर त्याच्यावरती ड्रेनेज लाईन टाकली. सिमेंटचा रस्ता तोडायचा नव्हता, कारणही नसताना त्यांनी ग्रामपंचायतीने सर्व्हिसचा रस्ता तोडला गेला. काय ते असताना ते एवढं करून बी परत समाज कल्याणकडनं 2.5 लाखाचा निधी जो मागासवर्गाचा असतो तो इथं टाकला गेला. त्याचे काही कारण नसते तो तिथे टाकला गेला. याची चौकशी व्हावी. तर या ठिकाणी खोर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे 2.5 लाखांचं काम झालं ड्रेनेजचं, हे काम जे करण्यात आलं त्यावेळेस ते समाज कल्याणच्या निधीमधून करण्यात आलेलं आहे. तर समाज कल्याणचा निधी हा वापरत असताना त्याचे काही नियम ठरलेले आहेत. त्या पद्धतीने ते होणं गरजेचं होतं. ते त्या नियमात झालं नाही. त्या बाबतीत त्या 2.5 लाखांच्या कामासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार सांगितलं की बाबा याची गरज नसताना हे होऊ नये. ते ड्रेनेजचं काम पूर्ण केल्यानंतर ते पूर्ण कसं केलं तर बाबा एक चालू रस्ता तो उकरला गेला. त्या उकरलेल्या रस्त्यातून ते ड्रेनेज नेण्यात आलं. हे सगळं होत असताना जनतेच्या पैशाचा पूर्ण अपव्यय झाला, कारण एक चांगला सिमेंटचा रस्ता खोदण्यात आला. या बाबतीत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या स्तरावरून आपण आवाज उठवल्यानंतर सदर ग्रामपंचायत खोर यांनी या ठिकाणी 5 लाख रुपये जो रस्ता त्यांनी स्वतः उकरला आहे तो रस्ता नीट करण्यासाठी टाकले. आता हे 5 लाखांचं एस्टिमेट ज्यावेळेस समोर आलं तर त्याच्यामध्ये 3 मीटर रुंदीचा रस्ता करणं आवश्यक होतं. आपण जर या रस्त्याचं आत्ता झालेलं काम बघितलं तर याची रुंदी आहे 1 मीटर. या ठिकाणी त्या स्पेसिफिकेशनमध्ये ज्या ग्रेड दिलेल्या आहेत, एम ग्रेड ज्या दिलेल्या आहेत, त्या M15 असेल, M20 असेल, ज्या ग्रेड दिलेल्या आहेत त्या ग्रेड पद्धतीने काम झालं नाही. या बाबतीत काम चालू असताना येथील नागरिकांनी आमच्या कानावरती काही समस्या टाकल्या होत्या. त्या बाबतीत मी संबंधित अधिकारी मिस्टर फुलारे आणि रावते भाऊसाहेब या दोघांशी याबाबतीत संपर्क केला होता. फुलारे साहेबांना आणि रावते भाऊसाहेबांचा मी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून या बाबतीत असणारी तक्रार ही फोनवरूनही दिली होती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरतीही मी त्याबाबतीत माहिती दिली होती त्यांना. त्याच्या बाबतीत माझ्याकडे आजही तो ग्रुप आहे. मी 12 फेब्रुवारी रोजी त्यांना या बाबतीत कळवलं होतं. त्याच्या अगोदरही ज्यावेळेस MB मूल्यांकन झालं नव्हतं त्यावेळीही मी वेळोवेळी त्यांना सांगितलं होतं की या कामात अनियमितता आहे, तुम्ही स्वतः या आणि याची माहिती घ्या आणि इथं योग्य ती कारवाई करा. आपली एकच मागणी होती, जे पैसे जनतेचे आहेत, 5 लाख रुपयांचा निधी तुम्ही दिला आहे, त्याच्या आधी 2.5 लाख रुपयांचा निधी दिला आहे, पण 5 लाखांचा निधी वापरत असताना एस्टिमेटप्रमाणे काम झालं आहे का, त्याची क्वालिटी त्या पद्धतीने होती आहे का, आणि जे एस्टिमेटमध्ये स्पेसिफिकेशन दिलं आहे त्या पद्धतीने ते काम होतं आहे का, याची फुलारे भाऊसाहेबांनी या ठिकाणी येऊन चौकशी करावी आणि त्यानंतर MB मूल्यांकन द्यावं. या बाबतीत आपण त्यावेळेसही रिक्वेस्ट केली होती. एवढं सगळं झालेलं असताना पुढील 16 दिवसामध्ये म्हणजे मागच्या 15-16 दिवसात या संबंधित कामाच्या बाबतीचं 4,97,000 रकमेच्या किंवा 5 लाख अंदाजे रकमेचं बिल संबंधित कॉन्ट्रॅक्टरला अदा करण्यात आलेलं आहे.
मग शासकीय अधिकाऱ्यांनी या बाबतीत आपण वेळोवेळी आवाज उठवल्यानंतरही कोणताही दखल घेतली नाही, कोणती यावरती कारवाई केली नाही. आजही मी फुलारी भाऊसाहेबांशी बोललो आणि त्यांनी या गोष्टीबाबतीत मला बोलले की मी पाहतो. आता या सर्व बाबतीमध्ये आपण काम करत असताना वेगवेगळ्या स्तरावरती याची चौकशी लावण्यात यावी. जी अनियमितता या कामांमध्ये झालेली आहे ती अनियमितता कशी झाली, याला जबाबदार कोण, आणि जनतेचा पैसा हा अशा पद्धतीने वायफट घालवण्यामध्ये कोणाचं स्वारस्य आहे या बाबतीत आपण चौकशी करावी. या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ही विनंती करत आहोत. या ग्रामपंचायतमध्ये 2021 ते 26च्या काळामध्ये अशाच पद्धतीचे अनेक बेकायदेशीर पद्धतीने केलेल्या गोष्टी आम्ही वेळोवेळी उघड केलेल्या आहेत. या बाबतीत पत्रव्यवहार आमच्याकडे उपलब्ध आहेत. या संबंधित 5 वर्षाच्या काळामध्ये झालेल्या सर्व कामांचं ऑडिट करण्यात यावं आणि या कामांच्या रिलेटेड जो काही अंदाधुंद कारभार झालेला आहे या बाबतीची चौकशी लागावी अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे. धन्यवाद.